अगं पेप्सी खाती का हाडकं फोडी ती? तुमचा माझ्या डोळा नजर लागायची मला. अरे काय कधी भेटली होती का नाही पेप्सी? हा असं वासायगत खात्यात काय? ए तुला काय करायची रे? तू तुझं बघ. काय करायचंय म्हणजे? लोक नाव ठेवतात ना, ठेवू दे. कळतं का नाही तुला काय? कायचं मला दे ना थोडी. मेलदेन थेडी लाच नाही वाटत का मागायला? कधी 1 रुपयाची पेप्सी नाही आणून दिली. एक तर ते चाललं होतं शाळेत, पोरग त्याच्याकडून मागून घेतली मी. मी काय म्हणतोय, देऊ नको, पण असलं का गाणं आणि तोंड केलं तू? हा अरे जरा बोकुड वरडताना तोंड चांगलं दिसतंय त्याचं, पण हे असलं बोकडाकडे बरं तोंड जातं, बायकोकडे नाही जायचं. इकडे इकडे बघू, इकडे बघू, इकडे बघू, एक मिनिट एक मिनिट. अच्छी खा आता, खा 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 खा. दे मला, चालते काय नाही ते. हे काय म्हणतो, एवढं काय तोंड पाडाय झालं तू लगेच? हा नवऱ्याने गारी गार घेतली एक तर लगेच बॉम्बलायला लागली. आणि लोकांच्या बायका काय काय करतात नवऱ्यासाठी? काय करतात? काय करतात? काय करतात काय? आणि नवरा काय करतो लोकांच्या बायकांसाठी? काय करतो म्हणजे? अरे शेजारची बाई बघती, शेजारची शांताबाई बघ. अरे तिच्या बापाचा जमीन आहे ना, हायवेत गेली, 10 लाख रुपये पाठवून दिलं जावायला. आणि तू, मी काय म्हणते, तुम्ही तिच्या बापाची जमीन गेलेली बघितली का ती शांताबाई बघितली? आता काही का व्हायना पण पैसे आलं का नाही? काय करायचं त्या पैशाचं? स्वतःकडे आहे का कवडी तरी काहीतरी? हा कशी येणार आमच्याकडे कवडी? अरे सासराच भांगार लागला आम्हाला. तोंड सांभाळून बोलायचं बरं का, माझ्या बापाला काय म्हणायचं नाही. तसं पण आहे ना, तुमची आवडतच भिकाऱ्याची, तुम्हाला कळतच नाहीये. अरे माझ्या बापाने तुझ्यासाठी किती दिलं, किती दिलं, एवढा पैसा दिला, एवढा हुंडा दिला लग्नामध्ये, तर तुम्हाला टिकावता नाही आला. तसं पण आहे ना, तुला बोलून तरी काय उपयोग? तुम्हाला जवळ बसलायच कशाला? रोजची किटकिटी ना, मला वैताग आलाय तुझा. मग 1 रुपयाचा सुद्धा मनी सुद्धा नाही दिला, फुटका मनी. हे सुद्धा माझ्या बापाने लग्नात घातलेले, सगळं काही साड्या बिड्या सगळं माझ्या बापानेच घेतलेले. कधी एक साडी तरी घेतली का मला? फुटका ब्लाऊज तरी माहिती का तुझ्या? फाटलेला ब्लाऊज सुद्धा कधी आणायची सवय नाही तुला, आणि घरातलं तर सगळं मीच करते. आतापर्यंत माझ्या बापांचा हुंडा दिलाय ना, त्याच्यामध्ये सगळं नाही का मीच घर चालवत आलेली. घरामध्ये अन्न धान्य काय आहे का आणायचं माहिती का? आणि हे घातलेले कपडे सुद्धा माझ्या बापाने दिलेले पैशाचीच आहे. आणि अंडरपॅन्ट सुद्धा तुझी माझ्या बापानेच दिलेली. मग थुकती काय ना माझ्या तोंडव? ते बापान थुकायसाठी दिले का मला? थुका जरी दिला ना तरी ते कपडे माझेच आहेत, तर थुकूच त्या कपड्यानी. अरे काय वांग दिलंय का तुझ्या बापानी? वांग पण माझ्या बापानेच दिलंय तुला. अगं काय नाही दिलं, काय दिलं ते मला सांगूच नको तू. आणि दिलं म्हणून काय उपकार केला काय? अरे तुझ्यासारखी म्हैस पोसायचं सोपं आहे का? तुझ्यासारखं रेडा मी पोचते ना, रोज खाऊ 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 म्हशीवानी झालाय तू बघ. आणि लोकांच्या बायका बघ होतो काय माझ्यावर हे करतोय. आणि मी जरी म्हशीवानी झाले तर माझ्या बाबाच्या पैशाने झालेले. तू नाही घालू घालू जमला, समजलं का? रोज तुला पोसावं लागतंय, तुझ्या भावाला पोसावं लागतंय, तुझ्या अख्या घरदाराला पोसावं लागतंय. आणि काय माझ्याकडे बघतो बोकड्या आणि डोळ्याच्या बोकाड? मला बोकाड म्हणते का तू? आहे मी बोकाड. अरे हायस तू. अरे बोकाड, बोकाड 800 रुपये किलोनी मटण चालू आहे. तुला आहे का किंमत काय? अरे तुझं तर कोणी 800 रुपये पण नाही द्यायचे, तसंच गिळायला लागलाय तरी पण लोकांना उलट्या हो मरतील लोक. उलट्या हु मरतील. रस्त्यात पडलं तर लोक आहे ना मला फुकट खात्यात. अगं तू आहे ना माझ्याकडे बोलूच नको मग. अरे मला पण तुझं काय अरे काय ऐकायचं? झालं, वहिनी? अरे हे कुठून आलं मधी? तुमचाच भाऊ आहे रेडूक, पोसलेला रेडूक. ए रियाडका, अरे तुला दिसा ना का हे एवढी मोठी म्हैस माझ्या बोकांडी आणि पडली? तुला हे रेडा दिसला नाही का? पान गेंडा आहे, पान गेंडा. एवढा नाही का म्हशीवानी रेडका झालाय, उठून आलाय. एक मिनिट तेच मला म्हणायचंय, काय म्हशीवानी लावलंय तू? हा बोकार रियाडा का पान गेंडा एक फिक्स कर बर का तू. तिन्ही बरोबर आहे, बरोबर बोलला तुमचा भाऊ. बघा अहो, आणि वहिनी. तुमचं माहित सुद्धा लाज वाटायला लागली मला. अरे तुला कधी कपडे धुवायचं माहिती का? तुझ्या घरामध्ये काही आणायचं माहिती का? आणि काय तुझ्याकडून कसली अपेक्षा करायची मी? नवरा म्हणायची लाज वाटते मला, लाज. अरे लाजायचं काय ते? आता आपलाच नावर आहे. आता या शिवांगावानी तोंडाची बायको आहे, पण म्हणतोच ना मी बायको आहे ना. म्हणशील ना मी वंगाळवाडी तोंडाची का? तुझं तोंड बघितलं काय? काळ्या गेंड्या. काय म्हणते मला? मी काय आहे का? बरोबर आहे. तुझे आई रे ह्याचे. अरे हे माझाच भाऊ आहे का रे? मला काय माहिती, तुम्हाला माहिती. मी नंतर लग्न करून आले. घरी राहू राहू भाऊ फुसावला माझ्याच विरुद्ध फितावलाय. नाही नाही नाही, ते तुमच्या आईला विचारा, तुमचाच भाऊ आहे का? काय माझ्या आईला विचारा. अरे हे नालायक नाही, कशाला मध्ये बोलला तू? बरोबर आहे का? खरं बोलल्यावर टोचतं का? टोचतं माणसाला. मला तर तुमचे सगळे कारनामे माहितीये. टोचतं का? मला तर असं वाटायला लागले ह्याला सगळं विचारा, तू काय काय करतोय आणि काय काय विचारा. उधळतोय. विचारा काय विचारा? ह्यो कुठं जातो विचारा. कुठं जातो हा मला सांगच हा शांताबाईकडे जातो का नाही विचारा. त्यांनीच मला बोलावलं होतं. त्यांना आहे ना जमिनीचे पैसे मिळले का ते दागिने केले ते बापानी म्हणून मला दाखवाय बोलावलं होतं. तिने तुला काय दाखवायला बोलवलं? तिचा तुझा संबंध काय? मला आतापर्यंत दागिने दाखवले, तुझा काय संबंध? अरे तुला काय आणायची माहिती तरी का? माचीची काडी तरी आणली का? आणि ती तुला दागिने दाखवायला लागली. हेच मला पण विचारायचंय, सांग. लोकांच्या बायकांना सुद्धा माहितीये मला दागिन्याची पारख आहे. लोकांच्या बायकांना सुद्धा माहितीये की तू काय आहे. मला कळलेलं आहे तू काय आहे म्हणजे? अरे मी
हा काय आहे, फक्त लोकांच्याच बायकांना माहिती, त्याच्या बायकोला अजून काहीच नाही माहिती. म्हणजे काय सांगायचंय तुला? शांताबाईचे म्हणू नका, कांताबाई म्हणू नका, त्या पलीकडची पारोबाई म्हणू नका, एक बाई सोडली नाही त्याने आतापर्यंत फिरवायची, एक बाई. अहो वहिनी, तुम्ही सोन्यासारखी वहिनी हो माझी, आणि काय असला रानरेड्या त्यांच्या नशिबी पडला. काय ऐकते तू याचं ऐकून माझ्या संशय किती का तू? अरे तुझं काय ऐकायचं आणि त्याचं काय ऐकायचं, दोघं एकाच माळ्याचे म्हणे. लागला मला अरे शिकवायला ह्याचं तू. तोंड बघितल्यावर गावातले म्हशी आटून गेल्या पार, आणि तू ह्याच्या नादी लागली होय. हा, म्हशी आटायला लागल्या कारण की त्याच्यामध्ये पाणीच नाही राहिलं. काय मानला? त्यांनाच कळलं, मला नाही कळलं. तुला ए, काय कळलं? तुला काय करायचं रे? तू निघितून माझ्या संग बोलू नको. आणि तू हे माझ्या बघ. पेप्सी उडवून ठेवलाय. तुला इतका शाप लागणार आहे ना माझा. तू माझी पेप्सी खाल्ली, 1 रुपयाची पेप्सी होती. अरे तुला 1 रुपया पण नाही का भेटणार नाही. तुला पेप्सी भेटणार नाही, तुला बर्फ भेटणार नाही, तुला पाणी सुद्धा भेटणार नाही. तर पडून मरशील तू. वाटोळं होईन तुझं. मी काय म्हणतोय माहितीये का? काय बोलायचंय ते बोल, पण पुढे येऊ नको. हा? नाकात बोट गेला असतं मग काय केलं असतं तू आता? खाती का पेप्सी मग? हा, आणि तिच्या आहे ना ह्याच कटकटीला मी वैतागलोय बरं का. मला आहे ना इथं राहायचं नाही. मी दुसरी बायको करणार आहे. आणि आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव बरं का तू. काय लक्षात ठेव माहितीये का? जोक करून झाला ना म्हणजे मी हसायला पाहिजे. करून करून म्हणजे तू कसा असा पळता पाय घेशील आणि जाईन त्या शांताबाईकडे. अरे काय रे तिच्याकडे, काय ते फुकटी आणि तो पण फुकटाचे. अरे तुमच्या मला पण तेच जानूगी, म्हणायचंय. हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव. मी आता इथून चाललोय. मी मला तुला गोष्टीच लक्षात वैतागलोय. ठेवायच्या नाहीत. नाही लक्षात ठेवायची? काय ठेवायच्या? नको लक्षात ठेवू. पण एक गोष्ट तुला सांगून जातोय, आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, पण वडाच्या झाडाला वडे नाही लागत. हा, ते मला माहिती, तू सांगायची काहीच गरज नव्हती. अहो वहिनी, हे येडे झाले, तुम्ही याच्या नादी काही लागू नका. अरे दुसरं लग्न करायला हिम्मत लागते, हिम्मत. दुसरं लग्न करायला म्हणजे आता म्हणला नाही का मी दुसरं लग्न करून येणार म्हणून? कधी म्हटला? अहो आता म्हटला आज का डोक्यावर परिणाम झाला काय? येऊ देत कसं दुसरं लग्न करून येते बघतेच मी. येऊ त्या देत त्या नाही का? भवानीला आणते, त्याला आणते. अरे तू पण उठ इथून. चल उठ इथून. अरे उठ ना, भाजीचं काय झालं? उठ इथून. जा त्याच्या माग भीक माग. मी कशाला त्याच्या मागे जाऊ? उठ ना. अहो वहिनी, भूक लागली, खायला द्या ना. उठ इथून. वडे खायचे म्हणे. काय तर म्हणे आंब्याच्या झाडाला आंबे लागतात, वड्याच्या झाडाला वडे लागतात. आता ह्याला कुणी सांगायचं? वडे ताळायचे असतात, ते झाडाला नसतात लागत. बघा की, काय बघायचं? तेच म्हणतोय, बघा की ह्याला काय कळणार आहे? ह्याला कधी अक्कल येणार ए आहे वहिनी? तुझा त्याच्या मागे जाऊन बघ, तू काय जातोय, कुठं जातोय. उठ पटकन. मला सगळं माहिती, तू शांताबाईकडेच गेला. अरे मग जायला पटकन. मी आल्यावर मला जेवायला वाढवर का? निघ. शांताबाईकडे गेला, पण शांताबाई तर इकडेच येते. अय शांते, अगं इकडे. अगं तुला काही दिसत का नाही बाई? मी आवाज देते कावाची. काय झालं? कमून किरकिर करते? किरकिर कुठं करते? काय करते ती? काय नाही, मी बघ आपले चालले होते वाटाने. तू येतो काय सकाळ संध्याकाळी किरकिरीचाच आवाज येतो बाई घरातून. अगं माझा नाही, माझ्या नवऱ्याचा. काय करतो असा तो? मला काय म्हणायचे, हं. तू सोरबीने केले काय? अगं सोनं मग माझ्या भावाकडून वावर इकलं, मग माझे हिश्श्याचे पैसे मला दिले. तो नवऱ्याला पारक सोन्याचे आता डुप्लिकेट, आता काय ते 1 ग्रॅम चाललंय, म्हणून म्हणलं दाखवा त्याला. हं. त्याला लय पारखी नजर त्याची. लय पारखी बाई. ते काल कोणत्या तरी बाया सांग येतात होता. नाही बायांची पण लय पारख आहे माझ्या नवऱ्याला, आणि नवऱ्यांची बायांना पण माझ्या नवऱ्याची लय पारख आहे. हा ना, चांगले. मग घातलं का नाही गळ्यात? मग म्हणजे काय, पण मी काय म्हणते, मन 2 महिन्याचं काय घेऊन बसली? नवरा चांगला असला तर काय करायचं सोन्याचं बी तुला? कमून किरकिर करते? त्याने जर आज दुसरी बाई आणली तर तू काय करशील? कसं आणतोय मी बघते काय. त्याची काय हिंमत आहे? माझ्या बापाचे पैसे तेव्हा हे घर बांधले, तो आणायला लागलाय कवा. तुझ्या बापाचं म्हणूनच तू त्याला फार येडं करून टाकलं ना. तू त्या दिवशी म्हणत होता बायानेच ती किरकिर करते, माझ्यासाठी पोरगी पा. काय बोलती ए बाई? तू काय त्याच्या हे करते काय? निघ तू, मला नको काही पण सांगू. अगं तुला खरंच सांगते, तो म्हणला मला बायको करायची, मला बायकोला सकाळ संध्याकाळ भांडती. मी काय भांडते? अगं तुला माहिती मी किती गरीब आहे. माझ्या तोंडातून एक शब्द निघत नाही, शब्द. पण माझा नवरा लय चाठाळ माणूस आहे. तुला मी तेच सांगते, गळ्यात 2 मणी येईन, घरात चांगला धनी. ते जरी असलं ना तरी सुखाचा संसार होतो. तुला काय करायचं लय याचं? 2 नाही तसे 7-8 आहेत बरं का. मग तेच सांभाळ ना, त्याला सांभाळण्यात जाईन दुसरी बाय घेऊन. असं कसं जाईल? मी माझा पैसा घेतल्याशिवाय जाणार नाही. माझ्या बापाने दिलेला पैसा घेतल्याशिवाय मी जात नसते. बघ आता तू येतो का नाही दुसरी घेऊन? मग ए, जाते मी. तुला काही पण सांगू मला लागली सांगायला. दुसरी बायको घेऊन येतोय मी. माझ्या बापाने दिलेला एवढा 5 लाख रुपये हुंडा घेतल्याशिवाय जाणारच नाही. हा, आणि जे काय सोनं नाणं केलं ना ते पण मी घेऊन जाणार आहे. लागला मला शिकवायला कसा घेऊन येतोय बघते ना. ते ढोप्या त्याच्या भावाला बाहेर काढते, त्याला बाहेर काढते. शांतीला तर बघतेच आता मी.
अभी है ना लग्न करके आए ना अपन तो जास्त बायको पे ध्यान नहीं देने का मेरे हाँ। वो डोके से बावट है क्या डोके से बावट है वो उसको वही तक के मैंने दूसरे लगने किया ना तेरे संग दिमाग से पैदल है हाँ पैदल है लग्न केलं काय एक असून दुसरी महाराज मला लग्न व्हाय नाही तर तीच झालंय मी तो डोक्यात बसते का दुसरी तिकडून उभा राहा बघ तू कस काय बायको केली काय माहितीये का आता घरी होती एक हा. रोज उठून किरकिर आमची म्हणलं तो आहे रोज चलत होती म्हणलं कवर भांडणं ऐकून घ्यायची हा त्यामुळे करून आणली दुसरी मग आता काय तो देव आरती घेऊन वावळी कधी हा. मला लग्न व्हाय ना यांनी लग्न कसं काय केलं तुम्ही असं आता महाराजाचं लग्न व्हाय ना तू 2 लग्न केलेत आदर्श घे ना माझ्याकडनं जरा हा तुला कळतं काय नाही नाही तसंच करावं लागणार आता क्या बोल रहे ये बोल रे काय अरे तुला मराठी येत नाही कुठून आणलंय? बंगाल हा घर नाही आता लय राडा होणार आहे. आता घरी गेलो, ते घरात. आता तुम्ही घरी जा हा काय माहितीये का आता एक मराठी एक बंगाली कुठं कमी हाल होता आता जास्त हाल होते हिला क्या बोल येत रहे ये क्या बोल क्यों हंस रहे ये इनको अभी लग्न नहीं हुआ क्या? ये तो छोड़ो ये तो पिकुन गड़ने को आया क्या? इनका लग्नच नहीं हुआ लग्न नका अंकल सांगू. की शादी नहीं हुई अब तक नाही नाही क्यों कि नहीं की अरे मिलीच नहीं इनका को करेगा वो ऐसा ही हिंड रहा है अभी सोंगिया उधर है क्या उधर है क्या हाँ? उधर है क्या नहीं है नहीं है? इसको कैसे मिला फिर अहो शोधल्यावर सगळं भेटते आता एक आलंय ना मी आणतो बरोबर तुमच्यासाठी बी पोरगी चांगली बघून हा इला आमची एकच व्हायना तो इसको कैसा पटाया काय सपाट आहे म्हणजे ए, पण याच्या घरी ना आता भारी तमाशा होईल. म्हणजे दररोज कॉमेडी सिरियल बघायला मिळेल आपल्याला कोणती. मी काय म्हणतोय झाला तर झाला तमाशा मी एवढा माणूस आहे का बंगाली आणायला नाही. कॉमेडी सीरियल क्या बोल रही है बांगला कॉमेडी देऊ या बघा माझी बायको हितली ही बांगलादेशची हिला काय मराठी येत नाही आणि माझ्या बायकोला बांगलादेशी येत नाही ही निकावर शिव्या दिल्या तरी तिला कळायचं नाही आणि ती निकावर शिव्या दिल्या तरी हिला कळायचं नाही बसा बोलत मला दिवसभर चलो धूप लग रही है अब हाँ ये खुश हो गया बहुत नाचने लगा मेरे दोस्त को पोरगी मिले करके आम्हाला लय आनंद झालाय हा 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 जाऊ द्या. हा होणार आहे तमाशा चालतंय चालतंय येऊ का मग पण भारी बर का हा 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 मग काय अहो, इतकी गुणाची आहे न तुम्हाला सांगतोय बितड बांधाय दिलं ना इटा तीच वाहती वाळू तीच वाहती शिमिट तीच कालवती हॅलो. नमस्ते बघितलं का संस्कार आहे संस्कार वाळा नाही तिला हा, हा, हा. आणि आहे ना तुम्हाला एक सांगू का सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आहे ना तुम्ही काळजी सोडा एक सोयरीक झाली ना तिथं आपल्या अख्ख्या गावातल्या सोयरीकी तिकडे करून हा, टाकतो म्हणलं होय. असं आमच्या म्हणलं कसं घरदार काय? जागेवर नाही राहायचं आमच्या डोक्याला काय आलं बियात? तू हेच घे, काय कुमाड करायची आता घरी गेल्या बघ कसली हाल होती तुझी अहो मी तर अरे म्हणतोय तू इथे बाय आहे, काही येड्या काही दशिन बरी आता ही बंगाली ती कोणची आता काही साधा शिन आहे का ह्यो? आता तिला म्हणावं राहायचंय तर राहणार जा निघून घरातून मला काय करायचंय कोण? ती राहायचंय तर राह हा तुला ठोकून मोकळं करीन ती अरे राहायचं तर क्या राह. हुआ क्या बोल रही है अंकल ये भैया चलो अब धूप लग रही है भैया मन उधर एक लड़की है अब जाओ घर में वो बोल रहे हैं एकदम चांगली बाइक को मिली तुमको कैसे क्या मिली बोल रही है अभी कुछ नहीं अभी घर को जाने का इनको जास्त ध्यान नहीं दे रहे का ये रिकम टेकड़े सोंगी है गाँव की क्या है सोंगी सोंगी मतलब मतलब घर जाके बताते हैं चलो अभी है यू का आते हैं अंकल घर पे आता आना, काय झालं चाय पीने आना हमारे घर पे चहा प्यायला या हा, यांचं बरबार होणार आहे जलने लगा वो अभी उसका दिमाग ही याड़ा हो गया चलना है घर पे अभी हाँ भाई को वाट बग रही होगी उसको ध्यान नहीं देने का निवड़ बावड़ भाई है वो महाराज और खरंच दुसरी बायको आणली आहे. बायको नाही वादळ आणले आता आणि घरी बिगर लागण्याचा भाव ठेवला आणि ह्योच बायका करतोय चकारलंय ती काय लावलं काय कळलं ना तिचं नियोजन अरे ती बाय आहे ना तुला ती पहिली तिची काय ती सोपं नाही महाराज मग? खायदा नाही तिची शिपी आहे नांगिनी झाली त्याला आता लय उड्या मारीत गेलाय बघा घरी गेलो काय होत चल आपण हा, बी तमाशा मजा बघ- बघायची. नाही मागून जाऊ फक्त चल चल मजा होणार आहे आता यांची. मैंने बोला था ना वो थोड़ी डोके में जड़ी बाई है चूड़े लेके एवढं काय झालं तुला ओरडायला काय पेप्सी आहे तुला नाही द्यायला मी मगाशी दिलते का तुम्हाला असलं असतं का कुठं अरे ये काय आहे? काय म्हणजे शर्ट घातलं उघडा हिंडू का गावातनं कळतं का नाही तुला काय
कशावरून किसके ऊपर भी बॉम्ब बनने लगे अभी इसको है ना डोके का भागच कमी आहे. काय बोल रही हो? काय म्हणला तुम्ही? काय म्हणलो म्हणजे डोकं कमीच आहे तुला. हा? हा मला डोकं कमी. हा कोण आहे ही सटवी? ये वय क्या बोले? वो बोल रही है कौन है ये एवढी चांगली बाई हा? इसको पसंद आ गई तुम. अच्छा हा काय म्हणली ती? काय म्हणली म्हणजे ती म्हणली अशी काय येड्यावानी करायला लागली. येडेवारे? हा हे काय आहे? कोणी? कोण आहे म्हणजे बायको करून आणली लग्न करून बघती काय रागानी लग्न केलं वागानी. ओ वो बोल रहे मुका कब दोगी इसको पसंद आ गई तुम. हाँ वो बोल रहे अभी के अभी घर में घुसो इधर बाहर काय को खड़ी रही है तुम. अच्छा हाँ वहिनी, काय झालं तुम्हाला? लग्न करून आला. हा लग्न करूनच आणलंय ना तुम्हाला यांनी. काय अरे ते नाही रे अरे इकडं बघ. तुला काय भस्मात गेलं तुझं? बायको केली दुसरी. दुसरी हाँ सारखी किरकिर करायची ही. दुसरी बायको गेली. अरे नाच बरं. क्या बोल रहे हैं ये लोग, मुझे बोलो ना. क्या बोल रहे मतलब वो बोल रही इटकी देखनी बाइको की इसने इस वय में भी इसको कैसे क्या मिली इतनी भारी बाइको. मैं बोला उसको बांग्लादेश से पटा केला आहे मी. हाँ काय म्हणतोय तिच्या संग? काय बोलतोय तुम्हाला आता सांग. काय बोलतोय म्हणजे हा काय कारण काय तुझं वरडायचं मला. सकाळी एक टॅप्सी दिली का मला 2 रुपयाची. हा पेप्सी नाही दिली म्हणून तू दुसरी बायको करून आला. तसं नाही बरं का तू पेप्सी नाही दिली पण शिव्या नाही दिल्या मला मागाशी. काय म्हणली मी 4 पेप्सी आणि हा 4 आणू आम्ही पेपर. वो बोल रहे हो 4 बाइका करके ला बोली ऐसे मेरे को पसंद है. हाँ उसको बोला भी एकच बळच मिली 4 किधर से लाने का. आणि काय असं संड्याचा संडा असाच राहू का? चांगलं पोर आहे. वो बोल रही नुसतं बाइको नहीं लाने का ऐसा देखना पोरगा होना मांगता है अभी तुमको. वो बोल रही है लाजी ती. दात काय काढते म्हशे? हा एवढं बोलतो तरी पण दात काढते ही करती. हातात काय करते म्हशी? ह्या- वो बोल रही है वहिनी हा ना याला आला झाडू याला हातात. आता काय म्हणते मला बघू दे. वहिनी काय म्हणताय तुम्ही? क्या बोल रही है? कुछ नहीं बोल रही है ऐसा टोन का हिंटता है हमारे गांव में. वो मेरा भाई है अभी क्या करने का. अच्छा, बाय, देवर बाय. जी हो, देवर हाँ, जी, हाँ, हाँ, नमस्ते, नमस्ते. नमस्ते पडो, नमस्ते. पडो. आप मेरे काय चाललंय? हात काय जोडते ती? हमें नमस्कार करती. किती पण हात जोडले ना तरी सुद्धा मी तिला घरात घेत नसते. घर माझ्या बापाचं आहे तुझ्या बापाचं नाही राहायचंय तर नाही तर बाहेर जा. 50 लाख रुपये असे टाकायचे आणि मग जाईन. 50 लाख नाही 50 लाख घेऊन तुझ्या बापाने गाड्यात मारली होती मला. क्या है? अरे काय बडबड चालली राव वहिनी काय केलं पेप्सीसाठी बायको केली आहे माझ्याने. पेप्सी साठी काय केली दररोजच्या किटकिटीमुळे त्यांनी लग्न केले माहिती. हो ना तुम्हाला एक सांगतोय बरं का नवीन बायको घरात आणली मी. रीत भात आहे का नाही स्वागत करायची. उलट तुम्ही म्हणलं पाहिजे नाव घ्या वळवळा. मी ऐकलं सगळं वाटत म्हणजे तिला आपली भाषा नाही. भाषा नाही कळत. मी म्हणलं अगे भवाने अगे सटवे अगं तुला लाज आहे का कुत्रे. अगं माझ्या नवऱ्या संग लग्न करून आली ना दुसरी तू. माझ्या घर घुसली ना तू. अक्कल आहे का नाही? अख्खा- शिकवलं का नाही? आखा गांव तुम्हारा कौतुक कर रहा है. क्या बाइको लाई तुमने किधर से बाइको लाई तुमने ऐसी बाइको मिली कैसे. हाँ मी अगं तुला एवढी शिवाय देते तुला लाज वाटते का नाही. अगं माझं मंगळसूत्र बघ मंगळसूत्र. वो बोली मेरे धनी को संभाल के रखना. अभी आयुष्य भर संभाल के रखेगी नहीं है मेरे को. अगे, तुला लाज वाटते नाही. हे झाडू हे झाडू डायरेक्ट तुझ्या नरड्यात कोंबीत नरड्यात. वो बोल रही है झाड़ून तैयारी लागा अभी नवा संसार चालू है तुम्हारा. येण्याची गल्ला इथं. लेकिन मुझे नहीं लग रहा वो मुझे अच्छा बोल रही. अरे उसका ती काय म्हणते मला शिवाय देते मला शिवाय देते. नाही तुम्ही हा ना. आली आहे देव उसको. का ग माझ्या नावाने बोलत होती न पाय आला तो नवरा बाय घेऊन मी तुला म्हणले होते ना. तू गप गा. तू पण माझ्या नवऱ्याच्या भाईली होती तू तर माझ्या नवऱ्यात पाहिजे होता. हा काय ती अहो मी काय म्हणतोय पण बर का आता तुम्हाला आमच्या मध्ये आहे ना चिवडायचं काय कारण आहे हो. हा एवढं तुमच्याशी बोलायला येत होता तेव्हा एक शब्दानी. तू आणखी शेती कर, तिला काहीच नाही. हात दाखवा. ही प्लॅक्सी द्या इकडं. आता नाही आता पेप्सी नाही. आता लग्न झालंय आमचं. आता पेप्सी नाही ना बायको नाही. ती पेप्सी माझी आहे. तो नवरा माझा आहे. त्याचं पोट पण माझं आहे आणि हा माझा नवरा आहे. अगं तुला लाज वाटते का नाही कुत्रे. क्या बोली? वो बोल रही है ये नवरा मेरा है ये तुम है अभी तुम्हारे पोट में इसका बच्चा आएगा. हाँ ऐसाच बोल रही है वो. हाँ काय अगं मी एवढं बोलू सुद्धा दाब काढून द्यावं लाज वाटते का नाही भाऊजी?
वो बोल रही है इधर बाहर बाहर काय को उभी रही तुम अभी घर में जाने का ना मापटा वालाने का नाव बिव लेने का मी तो बहुत भारी नाव लिया का बुवा नाव काय घ्यायचं नाना माहिती का तुम्हाला आता मस्त पैकी समजता है तुमको गालियां दे रही है। क्या वो मुझे गालियां दे रही नाही नाही कोण बोले ये करम जले मुझे गालियां दे रही तू ही काय म्हणते भवानी सटवी कोणता नालायक तुमको बोले वो तेरे को गालियां दे रहा हाँ कौन बोला तुमको अभी वो अंकल बोले मुझे वो अंकल का खुद का शादी नहीं हुआ अहो तिला काही कळत नाही म्हणते कसं तिथे काय? सही तू अगे टोनगे म्हशे रेडके अगं ते थोबड बघितलं का हा कोणत्या देशातून आली मी तर ए, माहिती कुत्ते कमीनी हैजा खाए तू जल के राख हो जाए कीड़े पड़े तुझ पे हा मी छानच आहे क्या बोली केला म्हणतात और गालियां दे इसको पसंद आ गया शिवे दो मौका इसको कमीनी कुत्ती काही की मुझे गालियां देगी तू तुला मी आवडले पण तुम्हाला मी आवडत नाही माहिती का हा ना मला माहितीच नव्हतं तू एवढी मोठी कुत्ती आहे म्हणून तू किती चांगली आहे अगं तुम्हाला इतकं माझं कौतुक करते आहे का नाही आणि तू एवढी हरामी असून सुद्धा मला असं गिरते बघ ना तू किती नालायक बाई आहे तरी पण मी तुला हे करतो काय आप करते? भी बहुत अच्छे हो हा ना हाँ बघ आहे का ती बाई किती घे पेप्सिन बस चोकीत आता तू खा तुला जास्त गरज आहे याची नहीं नहीं आप खाओ। मी काय म्हणतोय आता वहिनी, हो, वहिनी, मी रोजच खाते, तू खा आता नहीं, 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 मैं अभी खा के आई हूँ। कसं आहे बाबा आम्ही जातो येडच हा, 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 हा. चला तुम्ही चला बरं चला. आमचा डोंबाराचा खेळ चाललाय. घरात घाला तुझं घरात राहिलं भावाचं झालं परत तेव्हा माझं मी बघतो आमचा डोंबाराचा खेळ मी चाललाय. काय म्हणते हा आता आणलीच आहे तिला तर एखादं नावच घ्या घेऊ का नाव चला नाव थांबा. तुम्हाला काय वाटलं चांगलं बोलतील ए, का थांब तुमच्याबद्दल? ए, आम्हाला अहो, बी शिव्या ऐकू घातल्या तुम्ही. अरे थांब ना मला ऐकू दे ना घेर ना नाव घेऊ हा. तिच्या आईला गोंगडीत गोंगडी पट्ट्या पट्ट्याची गोंगडीत गोंगडी पट्ट्या पट्ट्याची आणि माझी पहिली बायको तर माझ्या एका रट्ट्याची बोंबला. क्या बोले कुछ नहीं नाव लिया तुम्हारा बोली बहुत अच्छा नाव है आता तुम्ही घेऊन टाक ना एखादं चांगलं उखाणा उखाणा नाव नाव कैसा रहता है मालूम है क्या अभी हमारे इधर नवन शादी करके आया ना तो बायको नवरे का नाव लेती है और नवरा बायको का नाव लेती है अभी मी सांगतो व्यवस्थित अगं, वो तू क्या सांग ना. रहता? अरे तुला काय अक्कल आहे ना रेड्या मी तुला पोस्ट करतोय मध्ये मध्ये चालले दम जरा नाव घे नाव क्या ले नाव लेने का नाव क्या नाव अरे पति का नाम लेने का ना सचिन ए दे आईला ऐसे नहीं लेने का फिर गुलाबाचं फूल बका बका उकाललं आणि दुसरी बायको आल्यावर मी पहिलीला ढकललं असं नाव लेते यही वाला क्या आपने जो बोला हाँ, हाँ, हाँ. से बोलो अरे वो मराठी हिरा काय काढायचंय मराठी आता मला तू हिंदी घे हिंदी हिंदी तुझी हिंदी, भाषा बोल, हिंदी. तुझी भाषा. शायरी करने का शायरी करने का शायरी नहीं आती मुझे नहीं आती ना जवन बनाने को आता है ना कान फडा टोला टाक हाँ हाँ ठीक है करने का वो हाँ चला मग आता जाऊ दे ना काही आतमध्ये हिच्या कान फडा टोला टाक हे. पण काही म्हण बर का तुम्ही दोघी ना इतकी छान सोडून दिसताय ना घरात आपल्या ती भवानी आणली तर खरी पण मी त्याला सुखात नाही जगू द्यायचे घरात तुम्हाला घेऊ काय नको, वाटलं घरात घेऊ घरामध्ये नको. आल्यावरती मी तिला जगू दे अरे घरात अहो घेऊ भाऊजी मी नको. येऊनच देत नसते या भाड्याला सगळं घेऊ नको आणि क्या त्याला- बोल रही है त्याला वापस तुम्ही से? नका 50 लाख रुपये टाकल्याशिवाय जाऊ देत नसते आणि हा जर घरात आली ना दोघांना पण काम करावी लागतील म्हणजे शेवटचं आहे ती पेप्सी तिला दिली ना पेप्सीचं झाडच उगवीन मी आणि मग बसा दोघं पण तुडीत वो बोल रहे अभी टाचून काम करने का 50 लाख कमावने का आणि नवीन संसार चांगला करने का आणि घर से बाहर नहीं निकालने का चलो घर में दे इकडे पेप्सी बसलाय हलवीत पण थांब.